तक्रारदारांची लाच घेताना कामगार निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात। येथील सहकामगार आयुक्त कार्यालयात कामगार निरीक्षकांनी मुकादम पदावर दिलेली स्थगिती हटवण्यासाठी व सहाय्यक कामगार आयुक्तकडे असलेल्या सुनावणीचा निकाल बाजूने लावण्याकरिता तक्रारदाराला 50,000च्या लाचेची मागणी केली होती। त्यापैकी 36,000 रुपये घेताना कामगार निरीक्षकाला जळगाव लाचलुचपतने रंगेहात अटक केली। चंद्रकांत पंडितराव पाटील, वय 57, राहणार वाघनगर, जळगाव असे या कामगार निरीक्षकाचे नाव आहे। शहरातील तक्रारदार माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष व मुकादम आहेत। तक्रारदाराचे मित्र सुद्धा मुकादम होते। त्यांच्या मुकादम पदावर स्थगिती देण्यात आली होती। याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू होती। सुनावणीचा निकाल लावण्यासाठी मी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडून निकाल लावून देतो, मात्र मला 50,000 रुपये द्यावे लागतील असे तक्रारदारास सांगितले। तडजोडी अंती 36,000ची लाच देण्याचे ठरले। तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली। त्यानंतर पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक NN जाधव, PSI दिनेश सिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे यांनी साखळा रचला व 38,000ची लाच घेताना चंद्रकांत पाटील रंगेहात अटक केली। या प्रकरणी जिल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।